हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे दुर्गा पाटील. तर आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चकली भाजणीपासून ते चकली करेपर्यंत. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. तर इथं मी राशनचे तांदूळ घेतलेले आहेत, तुम्ही कोणतेही वापरू शकता. इथं मी 3 गिलास राशनचे तांदूळ, छोट्या वाटीनं 1 वाटी हरभऱ्याची डाळ व त्याच वाटीनं मुगाची डाळ, असं तिन्ही जिन्नस घेतलेले आहेत. तिन्ही वेगळं पाण्याने धुवून घेतलेलं आहे व ते चाळणीमध्ये पाणी निचरायला ठेवलेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे तांदूळ, हरभऱ्याची डाळ व मुगाची डाळ हे तिन्ही पण आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायचं. हे पहा, एका कपड्यावर मी टाकलेले आहेत तांदूळ, मुगाची डाळ व हरभऱ्याची डाळ. हे पहा, अशा प्रकारे पसरवून घेतलेले आहेत. हे उन्हामध्ये वाळवायची गरज नाही, हे आरामामध्येच फॅन खाली सुकून जातात. मी रात्रभर ठेवलेला आहे फॅन खाली. हे पहा, तर इथं आपले सगळे सुकलेले आहे सगळे जिन्नस. तर इथं मी तांदूळ भाजण्यासाठी घेतलेले आहे. मंद आचेवर भाजून घ्यायचं आपल्याला सगळे जिन्नस. हे पहा, भाजलेले तांदूळ आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर टाकून घ्यायचं, जेणेकरून त्याला वाफ तयार होणार नाही व आपले जिन्नस सगळे ओलसर होणार नाही. तीन गिलास तांदूळ झाल्यानंतर इथं 1 ग्लास फुटाणे घेतलेले आहेत. कोणी डाळवं म्हणते, कोणी फुटाणे म्हणते, आम्ही फुटाणेच म्हणत असतो. हे पण भाजून घ्यायचं. हे पहा, अशा प्रकारे भाजून घेतलेले आहेत आपले फुटाणे. हे त्याच कपड्यावर मी टाकून घेत आहे. त्यानंतर इथं मुगाची डाळ घेतलेली आहे भाजण्यासाठी. मुगाची डाळ झाल्यानंतर इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी. छान अशी हरभऱ्याची डाळ पण भाजून घ्यायची. त्यानंतर इथं 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे पण भाजून घ्यायचे. पोहे भाजल्यानंतर इथं मी साबुदाणा घेतलेला आहे 2 चमचे. आपले पोहे खायच्या चमच्यानं 2 चमचे साबुदाणा घेतलेला आहे. तर आपले जिन्नस पहा, 3 गिलास तांदूळ, 1 ग्लास फुटाणे, 1 छोट्या वाटीनं हरभऱ्याची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी पोहे व 2 चमचे साबुदाणा. अशा प्रकारे मी गिरणीमध्ये दळून आणलेला आहे. जिरे व धने टाकून ते दाखवणार आहे. हे पहा, हे पीठ टाकून घेतलेलं आहे, आपलं भाजणीचं पीठ आहे. त्यानंतर ओव्याची पूड टाकून घेतली, तो व्हिडिओ शूट करायचा राहून गेला. ही लसूण आणि जिरे कुटून घेतलेले आहेत आणि हे कोथिंबीर. त्यानंतर आपल्या चवीनुसार तिखट, कलर येण्यासाठी हळद, चवीपुरतं मीठ, आणि पांढरे तीळ टाकत आहे मी. आणि इथं तेल गरम करून घेतलेलं आहे, मोहन म्हणून टाकायचं. तेल टाकल्यामुळं आपल्या हाताला पोळते, त्यामुळं असं चमच्यानं खाली वर करून घ्यायचं.
असं पिठाला सगळीकडे लागलं पाहिजे. तर हे सगळं आपलं तेल, तिखट, मीठ सगळं पिठाला लागावं म्हणून मी असं हातानं चोळून घेत आहे पीठ, जेणेकरून सगळीकडे लागलं पाहिजे व हातामध्ये असं घट्ट धरून ठेवायचं. आपलं मुटका तयार झालं तर आपलं झालेलं आहे इथं छान. त्यानंतर इथं मी कोमट पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी गरम असल्यामुळे हाताला पोळते, काळजीपूर्वक करायचं. चमच्याने असं फिरवून घ्यायचं. हे पहा, एकदम पाणी टाकायचं नाही, बघत बघतच टाकायचं. हे पहा अशा प्रकारे. मला इथं आणखी पाणी लागणार होतं, मी टाकून घेतलेलं आहे पाणी. पाणी टाकल्यानंतर हे थोडंसं झाकून ठेवायचं 5 ते 10 मिनिटासाठी. 5-10 मिनिटांनंतर मी पाणी टाकून असं पीठ मळून घेतलेलं आहे. हे पहा अशा प्रकारे. झाकण काढून पाहते. तर झालेलं आहे आपलं असं पीठ. तर आपण चकली करायला घेऊया. चला, पीठ मळून झाल्यानंतर इथं मी चकल्या करायला घेतलेलं आहे. शेगडीवर एक कढई ठेवली, कढईत तेल टाकलं. हे पहा, तेल गरम होईपर्यंत इथं मी चकलीच्या साच्याला असं तेल लावून घेतलेलं आहे व इथं एक एक करून असं अशा प्रमाणे चकल्या करून घेतलेल्या आहेत. हे पहा अशा प्रकारे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये करून घ्यायचे. हे पहा किती छान पडत आहेत आपले चकल्या, तुटत नाही, काही नाही, छान येत आहेत. त्यानंतर इथं गरम तेल झालंय का ते पाहत आहे मी, थोडंसं पीठ टाकून पाहत आहे. हे पहा, तर आपलं गरम झालेलं आहे तेल. अशा प्रकारे एक एक करून सगळे चकल्या सोडून घ्यायचं तेलामध्ये. तेलात टाकल्यानंतर लगेच आपण असं झाडीनं उलता पालता करायचं नाही, ते तुटून जातात. थोड्या वेळानं करायचं. हे पहा, अलटी पलटी करून सगळीकडून छान असं तळून घ्यायचं. हे पहा, आपली एकही चकली विरघळलेली नाही किंवा तुटलेली नाही. साचेमधून बाहेर येतानाही तुटलेलं नाही आणि तेलामध्ये पण आपलं एकही चकली तुटलेली नाही. हे पहा, अशा प्रकारे आपले सगळे चकल्या तळून घ्यायचं. हे पहा, मी दुसरे टाकत आहे आता. ह्या पण चकल्यांना आलटी पलटी करून छान तळून घ्यायचं. तर ताईंनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर हे पहा, झालेले आहेत आपले सगळे चकल्या तळून. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असंच सपोर्ट करा. हे पहा, झालेले आहेत आपले सगळे चकल्या तळून.